हा, हे मॅच चालली आहे. अरे वा, थँक गॉड. छान छान दिसतेस, मस्त दिसतेस एकदम. काय बॉलिंग करतोय ना. तुला कळतंय मी किती वेळ घेऊन रेडी झाले. पण तू घरात एवढं रेडी होऊन काय बसलीस? मस्त कॅज्युअली बसायचं ना. म्हणजे एकतर मी रेडी झाले, त्याच्यावर तुम्हाला विचारते की मी रेडी होऊन का बसले. अगं यु नो व्हॉट, तू राहू दे, तू माझ्याशी बोलूच नको. हे मॅच आधी बंद कर. काय T20 चालू आहे इंडिया पाकिस्तान. T20 भेंडोई काय चालू असेल ते. तुला बायको एकच आहे, ठीक आहे, ते 2020 चालत राहील. आपलं लग्न झालं आयुष्यभरासाठी. ती मॅच संपली ना, मला पुन्हा बघता येणार नाही. तू काय, तू घरात हा शब्द ऐकलाय का तू? घ ट ऐकलाय ना. जर तुम्हाला त्याची कहाणी ऐकायची असेल तर तुम्ही बघा कडीपत्ता 7 नोव्हेंबरला. घटस्फोट म्हणून स्फोटच केला तुम्ही. कडीपत्त्याचा असाच ट्रेलर ड्रॉप झालेला आहे युट्यूबवर. तो नक्की जाऊन प्रेक्षकांनी तो पाहावा. आणि हे दोघे ऍज अ कपल काय गोंधळ घालतायत नक्की आपल्याला पाहता येणार आहे. त्या कडीपत्त्याचा ट्रेलर रिलीज झाला आज आणि तुम्ही त्यात स्टार्टच करताय कोर्ट रूम पासून. सो हे रिलेशन त्या लेवलला का जात आहे तर थोडंसं सांगा. खरं तर कडीपत्त्यामध्ये डिफरंट शेड्स ऑफ लव्ह आहे. लग्नाआधीचं प्रेम, लग्नानंतरचं प्रेम, पण एका ठराविक वेळानंतर कुठेतरी ज्यावेळी जबाबदाऱ्या येतात किंवा आयुष्यात आपण करिअर ओरिएंटेड होतो किंवा आपल्याला पुढचा प्रवास गाठायचा असतो आयुष्यातला, त्यावेळी ना प्रेम असेल किंवा प्रियसी असेल, ह्या गोष्टी जरा मागे पडतात असं मला असं वाटतं. आणि मग त्यातनं उतार चढाव यायला सुरू होते किंवा त्यातनं गैरसमज होतात. आणि हे सगळं एका ठराविक वेळेनंतर एका शिखराला जाऊन पोचतं जिथे असं होतं की दोघांनाही एकमेकांसोबत राहणं शक्य नाहीये. सो त्या क्षणी आमच्या सिनेमातलं हे जे कपल आहे ते हा डिसिजन घेतात की आपल्याला एकमेकांसोबत राहायचं नाही. पण मला असं वाटतं की खूप वेळा असं होतं रिलेशनशिप मध्ये ना, छोटी छोटी गोष्टींवर भांडण होतं. जसं तुम्ही आता बघितलं तसं तुम्ही बघता कधी कधी अशा न्यूज मध्ये येतात की कोणीतरी स्नोरिंग करते म्हणून भांडणं होते, म्हणून डिवोर्स होते. खूप छोटी छोटी गोष्टी असतात आणि ते छोटी गोष्ट कधी मोठं होते आणि जेव्हा आपण त्याला इम्पॉर्टन्स नाही देत तर तेवढं वाढत जातं. आणि मग आपल्याला वाटतं की आपण इथं कसं काय आलो आणि कुठून आलो. पण पुरुषांचं इन जनरल कसं असतं ना की लहान सहान गोष्टींना आपण निग्लेक्ट करतो की ठीक आहे एवढं महत्वाचं नाहीये. पण स्त्रियांसाठी तसं नसतं. स्त्रियांसाठी त्या लहान गोष्टीच जास्त महत्वाच्या असतात. अर्थात हे मी अनुभवाचे बोलतोय. पण हे सगळं कळायला ज्यावेळी तुम्ही त्या फेज मधून जातात, ज्यावेळी त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत घडतात, त्यावेळी हळूहळू जसं म्हटलं ना, देवालाही आजपर्यंत स्त्री कळली नाहीये तर पुरुष काय. पण त्या अनुभवानंतर ते कळतं. पण अशी कपल असतात जे एकतर त्याला सामोरं न जाता ते वेगळं होण्याचा डिसिजन घेतात. काही कपल असतात जे त्याला सामोरं जाऊन त्यावर मात करून पुढचा प्रवास गाठतात. तर मला असं वाटतं हे कपल असं आहे की हे या सिच्युएशनला येऊन पोचलंय की यांना आता एकमेकांसोबत राहणं अशक्य आहे. पण ते काय होतं, का अशक्य आहे, ते खरंच अशक्य आहे का? बरं, डिवोर्स होताना किंवा झाल्यानंतरही पुन्हा प्रेम होऊ शकतं का? या सगळ्या गोष्टी तुम्हाला कडीपत्तामध्ये बघायला मिळणार आहेत. कधी कधी आपल्याला असं वाटतं नाही का की आपली जी रक्ताची नाती असतात, आई वडील, ती आपण नाही करू शकत सहजासहजी. पण हे जे नातं असतं नाही का, प्रेमाचं नातं म्हणजे तयार झालेलं, ते अरेंज मॅरेज मध्ये असेल किंवा लव्ह मॅरेज मध्ये असेल, तर ते पटकन तुटण्यासारखं असतं. त्याला बोलतात ऍक्च्युली आपण लग्नगाठ बोलतो किंवा रेशमाचे बंध बोलतो. खूप नाजूक असतं हे. तर हे लगेच तुटतं काहीतरी एक बाबा हळूहळू तो टिकिंग बॉम्ब असतो आणि तो मोठा व्हायला वेळ लागतो. मला असं डेफिनेटली वाटतं की छोटे छोटे गोष्टी वाढत जातात जेव्हा त्यांच्याकडे आपण लक्ष नाही देत, दुर्लक्ष करतो. आणि प्रेम हे नर्चर करायला लागतं, रिलेशनशिप हे नर्चर करायला लागतात. खूप वेळा पेरेंट्सतूनही प्रॉब्लेम्स होतात. म्हणजे पेरेंट्स आणि चिल्ड्रन त्यांचेही म्हणजे मिसअंडरस्टँडिंग होते, लोक घर सोडून जातात. पण तेव्हा आपण थोडं ग्रांटेड घेतो. पण आपल्याला हे रिअलाइज करायला पाहिजे, प्रेम अशी गोष्ट आहे की आपण तेवढं ग्रांटेड नाही घेऊ शकत. कुठलेही रिलेशनशिप ग्रांटेड नाही घ्यायला पाहिजे. आणि कुठलीही गोष्टीला नर्चर केली, त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींवर, छोटे छोटे डिटेलिंगवर लक्ष दिलं तर आपण तेवढं त्याला अजून वरती सुंदर नेऊ शकतो. आपण काय ना, पुरुष म्हणून काय होतं की
ज्यावेळी तुम्ही प्रेमात पडतात त्यावेळी तुम्हाला जबाबदाऱ्या नसतात. अर्थात लग्न झाल्यानंतर त्याच प्रेमासाठी तुमचा संसार सुरळीत चालावा म्हणून तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात. तर पुरुषांचं प्राधान्य ती जबाबदारी पार पाडण्यावर जास्त असतं. पण जर खऱ्या अर्थाने बघायला गेलं की ज्या प्रेमासाठी तुम्ही करता आहात, ज्या प्रियसीसाठी तुम्ही करता आहात, जिच्याशी तुम्ही लग्न केलं, जी तिचं सगळं संसार सोडून तुमच्या आयुष्यात आली आहे, तिला खुश ठेवण्यासाठी तुम्ही त्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना तुम्ही तिलाच विसरतात. So true. मला असं वाटतं ही खूप महत्वाची गोष्ट आहे जी आपण एका ठराविक सिच्युएशन मध्ये किंवा ठराविक वेळेनंतर आपण कुठेतरी ती विसरतो. हे असं सगळ्या नात्यांसोबत आहे. म्हणजे मला असं वाटतं की कढीपत्ता हे टायटल इतकं ऍप्ट आहे सिनेमाला, कारण की आमच्या डिरेक्टरांचं म्हणणं आहे की जसा कढीपत्ता असतो, आपण फोडणी देतो, त्याच्यामुळे आपल्या जेवणाला स्वाद येतो किंवा त्याला चव येते. पण जसं जेवण आपल्या प्लेटमध्ये सर्व करून येतं त्यावेळी सगळ्यात पहिले आपण तो कढीपत्ता बाजूला काढतो. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की नात्यांचा उपयोग आपल्याला माहिती आहे पण त्याचा गुणधर्म आपल्याला माहिती नाहीये. उपयोग झाला की कढीपत्त्यासारखं आपण त्यांना बाजूला काढून ठेवतो. म्हणजे भांडणं झाले की आपण ते 10% जे चूक आहे किंवा 5% जे चूक आहे त्याच्याकडे लक्ष देतो. पण जो फुल माणूस आहे आणि त्यांनी जे आपल्यासाठी एवढं सगळं केलंय ते आपण त्या क्षणात विसरून जातो. पण ते विसरायला नाही पाहिजे आणि ते डिटेल म्हणजे ते आपल्या डोक्यात आपल्या मनात आपण ठेवायला पाहिजे. किंवा ट्रेलर बघताना माझ्या पण प्रकर्षाने जाणवलं की त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत प्रत्येकाच्या आयुष्यात घडतात. एक्झॅक्टली. आणि जो कोणी ट्रेलर पाहिजे त्याच्याही आयुष्यात त्या घडलेल्या असतात आणि विकोपाला जातात गोष्टी, कधी कधी काउन्सिलर्स पर्यंत जातात, कधी कधी त्या कोर्ट पर्यंत. आणि विशेष म्हणजे काय माहितीये का, हा समाजाचा आईना आहे, Yes. तेच दाखवायचा प्रयत्न करतोय का? नक्की नक्की. म्हणजे मला असं वाटतं की आम्ही खूप एक रिअलिस्टिक पद्धतीने लग्न हे दाखवलंय. लग्नात अनबन होतात, लग्नात इनलॉसचेही अनबन होतात, कारण दोन कुटुंब एकत्र येतात, स्पेशली आपल्या भारतात. आपली जी संस्कृती आहे, आपलं जे कल्चर आहे त्याच्यात. आणि आपण हे शिकायला पाहिजे की ते दोघांमध्ये मग ती अंडरस्टँडिंग असावे. स्पेशली एक कपल जे असतं, मोर दॅन एनिथिंग ते कपलचं फक्त प्रेम नसतं. लग्नानंतर रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, लग्नानंतर रियालिटी तुम्हाला स्ट्राईक करते की ते हनीमून फेज निघून जातं आणि तुम्ही रिअलाइज करतात की ऍट द एंड ऑफ द डे तुम्ही दोन इंडिव्हिज्युअल लोक आहात आणि आता एक सकट तुम्ही तुमचं आयुष्य जगायचं आता सुरुवात करतायत. तर प्रॉब्लेम्स येतात. आणि आमचे पिक्चरमध्ये ते तुम्ही बोलताय की सोसायटीचा आईना आहे, इट इज देअर बिकॉज आम्ही डिवोर्स हा कॉन्सेप्ट दाखवलाय. घटस्फट हे कॉन्सेप्टची आम्ही चर्चा केली आहे, जे इन टुडेज एज अँड टाइम शुड बी नॉर्मलाइज्ड. कारण ते होऊ शकतं, जे लोक प्रेमात पडू शकतात ते प्रेमात निघू पण शकतात. पण त्यातलं काय इम्पॉर्टन्स आहे, त्याचं कसं वर्क करता येईल, रिलेशनशिपला कसं नर्चर करता येईल आणि त्याच्यातून कसं निघता येईल आणि परत तसं होता येईल. कारण खूप वेळा भांडण्यानंतर जेव्हा दोन लोक चांगले होतात ना, ती मैत्री अजून स्ट्रॉंग होतो. आणि सोसायटीचं म्हटलं तर सिनेमात ना दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. ज्यांच्या आयुष्यात घडतायत त्यांच्या आयुष्यात इमोशनची एक रोलरकोस्टर राईड चालू आहे, पण जे फक्त बघतायत त्यांच्यासाठी ते एंटरटेनिंग आहे. म्हणजे इन जनरल ज्यावेळी आपण सोसायटीची गोष्ट करतो, दुसऱ्याच्या घरात भांडण चालू असेल तर इतरांना बघायला ती मजा येते. सो सांगण्याचं तात्पर्य असं की हा सिनेमा तेवढाच एंटरटेनिंग देखील आहे, इमोशनल देखील आहे आणि छान लव्ह स्टोरी आहे. वेगळ्या पद्धतीची लव्ह स्टोरी मी याच्यामुळे म्हणतोय कारण की एका हजबंड वाईफच्या आयुष्यात येणाऱ्या रिअल गोष्टी त्याच्यात घडतायत आणि त्यातनं झालेलं प्रेम आणि पुन्हा होणारं प्रेम या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. म्हणजे चित्रपट आपण कुणाला दाखवायचा प्रयत्न करतोय, म्हणजे जे प्रेमात आहे, ज्यांची लग्न झाली, प्रत्येकाला सगळ्यांना. म्हणजे तुम्ही बघा, कुठल्याही एज ग्रुप मध्ये कपल्स असतात, कुठल्याही एज मध्ये प्रेम हा कॉन्सेप्ट मनात असतो. प्रेम असलं म्हणजे दोन लोकांचं मिलन असतं आणि ते दोन लोकांचे मिळण्यात काय प्रॉब्लेम्स असतात आणि काय कॉमेडी असते आणि काय मज्जा येते ते सगळं तुम्हाला या पिक्चर मध्ये बघायला मिळेल. म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगू का, ज्यांचं लग्न अजून झालं नाहीये त्यांची पूर्वतयारी की अच्छा असं होतं, हे असं होतं, पण हे असं झाल्यानंतर जो पुढचा फेज आहे त्यात सगळ्या गोष्टी सुरळीतही होतात. ज्यांचं लग्न झालंय त्यांना माहिती आहे हे माझं आयुष्यात हे घडतंय, सो त्यांना ते रिलेटेबल वाटतं. आणि जे वयोवृद्ध लोक आहेत ज्यांच्या नजरेसमोर किंवा त्यांच्या आयुष्यात हे सगळं घडून चुकलंय त्यांना त्यांचा पूर्ण प्रवास त्यांच्या नजरेसमोर येईल. म्हणून मला असं वाटतं प्रत्येक वयोगटातल्या व्यक्तीला रिलेटेबल वाटणारी ही फिल्म आहे. आणि तुमच्या मते प्रॉब्लेम्स असणं, ते कोणतेही प्रॉब्लेम, फिजिकल असू देत, मेंटल असू दे, आर्थिक असू दे, जे प्रॉब्लेम्स येतात प्रत्येक कपलच्या लाईफमध्ये, ते किती इम्पॉर्टंट असतात?
आय थिंक आपण जे बोलतो ना लाईफलाईन वर खाली गेली तरच माणूस जिवंत आहे. ती फ्लॅट झाली तर त्याला काय म्हणजे माणूस गेलाय. तर म्हणजे एक कपल मध्ये ही वर खाली असणं तरच ते रोलर कोस्टर राईड ऑफ इमोशन्सच असतं आणि तरच त्याच्यातच मज्जा आहे, त्याच्यातच ते सौंदर्य आहे. नाहीतर मग बोरिंग होऊन जाईल ना आयुष्य. कसं तुला कळलंय म्हणजे एवढ्या लहान वयात आणि एवढी मॅच्युरिटी कशी आलेली आहे प्लीज सांग. तिला Trauma. जे बोलतेच नाही का मेक सेन्स. ओके. आणि आता जर आपण हा 10 मिनिटाचा इंटरव्ह्यू करतोय नाही का, तर कोणी ऐकला नाही का तर त्यांना कळून जाईल की बाबा काय काय करायला पाहिजे. असं बोलतात नाही का की प्रेम टिकवायचं असेल नाही का तर त्याच माणसाच्या प्रेमात सारखं वारंवार पुन्हा पुन्हा पडावं लागतं. खरंय हा, खरंय. so true. तर कढीपत्ता आणि फॅमिली या कढीपत्त्यामध्ये पण बरेच फॅमिली मेंबर्स आहेत, तर थोडं त्या फॅमिली मेंबर्स बद्दल पण please सांग. हो म्हणजे संजय मोने सर आहेत. संजय मोने सर गार्गी. माझ्या वडिलांचा रोल करतायत. शुभांगी मॅम आहेत त्या माझ्या आईचा रोल करतायत आणि गार्गी फुले तिच्या आईचा रोल करतायत. अतिशय सुंदर अनुभव होता त्यांच्यासोबत काम करताना. मोने सरांसोबत माझी दुसरी फिल्म आहे, पण शुभांगी ताई आणि गार्गी मॅम यांच्यासोबत पहिलाच सिनेमा सोबत करतोय. अक्षय टंकसाळे आहे. अक्षय टंकसाळे माझा अतिशय चांगला मित्र आहे आणि पहिल्यांदाच सिनेमाच्या निमित्ताने आम्हाला सोबत काम करता आलं. सो अक्षय टंकसाळे होता. अक्षय टंकसाळे अर्थात ही जो मजेशीन, तो चालता बोलता लोकांना हसवू शकतो. हो. संजय मोने सरांचं हे सेन्स ऑफ ह्युमर खूप चांगलं आहे आणि विशेषतः मला असं वाटतं मोने सरांचं आणि रिद्धीचं बॉन्डिंग खूप चांगलं झालं आहे, कारण की मोने सरांची मुलगी आहे. तर मला असं वाटतं कुठेतरी एक फादर डॉटर सारखी बॉन्डिंग त्यांची झाली आहे. आणि शुभांगी ताई असतील, अतिशय सुंदर अभिनेत्री आहे. मला त्यांचा मी घरात गणपती म्हणून एक सिनेमा बघितला होता, त्यावेळी त्यांचं काम खूप आवडलं होतं आणि आता पहिल्यांदा त्यांच्यासोबत पुन्हा काम करण्याची संधी मिळाली. गार्गी मॅम सोबत खूप गप्पा करायच्या होत्या, निळू फुले साहेबांबद्दल जाणून घ्यायचं होतं. या निमित्ताने त्यांची भेट झाली, त्यांच्यासोबतही काम करता आलं. सो एकंदरीत मी माझ्या प्रत्येक मुलाखतीत म्हणतोय की आमचा हा फक्त कढीपत्ता सिनेमाचा परिवार नाहीये, खऱ्या अर्थाने आमच्या आयुष्यात एक परिवार झालाय आणि आयुष्यभरासाठी रिद्धी असेल, अक्षय असेल, सगळे मित्र झालेत. आणि एक अतिशय प्रामाणिक लोकांनी अतिशय निष्पाप भावनेने बनवलेला हा सिनेमा आहे. प्रत्येकाला तो आवडला पाहिजे किंवा प्रत्येकापर्यंत तो पोचला पाहिजे किंवा तो रिलेट झाला पाहिजे, हाच एक प्रामाणिक प्रयत्न आहे. एवढ्या चांगल्या लोकांनी एवढा चांगला सिनेमा बनवला आहे, त्यामुळे मला खात्री आहे की हा सिनेमा तुम्हा सगळ्यांनाही तेवढाच आवडेल. शेवटचा प्रश्न विचारेन, जेव्हा आपण एकमेकांबरोबर काम करतो ना तेव्हा एकमेकांच्या क्वालिटी शिकतो, कोणत्या चांगल्या क्वालिटी हो. आणि त्या मे बी नर्चर करायचा प्रयत्न करतो फादरला. Yeah. तर रिद्धी तुला विचारेन की तुला अशी एक क्वालिटी जी भूषणची वाटते की ती तू ऑलवेज रिमेंबर करशील आणि लाईफसाठी ठेवशील. आय थिंक भूषण खूप अंडरस्टँडिंग मुलगा, लाईक ही इज व्हेरी पेशंट आणि त्याचा चेहरा पण बघितला ना, लाईक इट्स अ व्हेरी प्युअर पेशंट अंडरस्टँडिंग मॅन. आणि माझी आई दरवेळेस बोलते की तो किती सिम्पल आहे, किती आपल्यासारखा आहे. तर मला ती क्वालिटी भूषणची खूप आवडते आणि आय फील लाईक दॅट्स वाय ही इज सच अ गुड फ्रेंड ऑफ माइन, कारण आम्ही दोघंही खूप सिमिलर आहोत आणि खूप मला तो मनापासून खूप आवडतो. आणि भूषण तुला तिची क्वालिटी आहे की भरपूर क्वालिटीज आहेत. फर्स्ट ऑफ ऑल अतिशय हुशार आहे. तिची मॅच्युरिटी लेवल खूप चांगली आहे आणि मला असं वाटतं ती खूप चांगलं मल्टीटास्किंग करू शकते. जेवढी सुंदर कलाकार ती आहे तेवढीच हुशार ती आहे. मला आठवतंय आमच्या सेटवर बिटवीन द शॉट्स तिची एक्झाम होती, ती अभ्यास करायची आणि इकडे स्क्रिप्ट वाचायची. स्क्रिप्ट वाचून झाली की पुस्तक वाचायची आणि शॉट देताना तेवढ्याच एनर्जीने, तेवढ्याच फोकस्ड असून ती तो शॉट द्यायची. मला असं वाटतं ही खूप चांगली क्वालिटी तिच्याकडनं शिकण्यासारखी. मला ज्यावेळी मी अभ्यास करत होतो त्यावेळी धड अभ्यास करता येत नव्हता. मला हे नेहमी कौतुक वाटायचं किंवा कुतूहल वाटायचं की ही अभ्यास करता करता सिनेमा करतीये. मला एका वेळी एक गोष्ट करायला आवडते, पण हिच्याकडनं शिकण्यासारखं आहे की ती मल्टीटास्किंग करू शकते. आता स्त्रियांमध्ये ती क्वालिटी असतेच, पण आवर्जून रिद्धीबद्दल मला सांगावं असं वाटेल. आता जी ट्रेंड चालू आहे नाही का पूर्ण इंडस्ट्री भारतामध्ये, छोटे सिनेमे जे असतात ना ते पटकन कसे कनेक्ट होतात नाही का की मोठे बनतात. तर या चित्रपटामध्ये अशी एक जी क्वालिटी आहे जी कनेक्ट करू शकते सगळ्या ऑडियन्स. आय थिंक आजकाल जे पिक्चर आपले चांगले चालतायत ना, एस्पेशली तुम्ही बघा म्हणजे जे पॅन इंडिया चालतायत, बीट पुष्पा, बीट कांतारा, हे सगळे जे पिक्चर आहेत ना त्यांच्यामध्ये एक रुटेडनेस आहे, एक रियालिटी आहे.
एक आपल्यासारखं वाटतं की हा हे आपल्यासारखं आहे. म्हणजे तुझा Mostly- सिनेमा पण मालेगावचे शोले हा, दॅट सिनेमा Supervisor ऑल्सो डिड मालेगाव. सुपरवायझर मालेगाव डिड वेल. तुझा आता त्याला सगळे अवॉर्ड मिळाले. आमिर खान, मीरा, लापता लेडीज, लापता लेडीज, या हे सगळे जे सिनेमे आहेत की ह्यांचं आता पुष्पा, कंतारा हे सगळे लार्जर दॅन लाईफ सिनेमा आहे, ठीक आहे. पण छोटे सिनेमे ज्यांची छोटीशी सिम्पल स्टोरी आहे, स्मॉल स्टोरी स्मॉल स्टोरी पण ती ती कनेक्ट खूप करते. गावाखेड्यातल्या प्रत्येक व्यक्तीला ती आवडते, शहरातल्या व्यक्तींना ती आवडते. मला असं वाटतं आमची स्टोरी, जसं मी म्हटलं की आयुष्यातल्या प्रत्येक फेज मधल्या व्यक्तीला ती रिलेट होणारी स्टोरी आहे, घराघरातली स्टोरी आहे. प्रेम हे युनिव्हर्सल आहे ना, म्हणजे प्रेम दर जागे असतं, लग्न दर जागे असतं, आणि लग्नाचे प्रॉब्लेम्स तर इस्पेशली दर जागे असतात. तू कुठेही जा तर आय थिंक ते कनेक्ट करायला आणि त्याच्यात एक त्याची एक मश्करी बघायला लोकांना खूप एंटरटेनिंग वाटेल. इंटरव्ह्यूची सुरुवात आपण नाही का भांडणाने केली होती. तर आपण एंड ना अशा एका गोष्टीने करूया जो तुम्ही मला सांगणार आहात की जो रिक्वायर्ड आहे कोणत्याही रिलेशनशिपसाठी, एक अशी गोष्ट जी रिक्वायर्ड आहे. अंडरस्टँडिंग. कुशल, म्हणजे प्रत्येक पुरुषाने हो म्हणायला शिकलं पाहिजे. हीच सगळ्यात मोठी अंडरस्टँडिंग आहे. ट्रू. आणि वाईफ इज ऑलवेज राईट. वाईफ इज ऑन माय राईट अँड ऑलवेज राईट. तर नक्कीच हा चित्रपट जाऊन बघतील. 7 नोव्हेंबरला रिलीज होतोय. प्रेक्षकांना एक आवाहन करायचं असेल. 7 नोव्हेंबरला आमचं पिक्चर कडीपत्ता हे रिलीज होतंय. जसं मी मगाशी म्हटलं की दुसऱ्याच्या घरात झालेलं भांडण हे आपल्यासाठी एंटरटेनिंग असतं. ज्याच्या घरात ह्या घटना घडतायत त्याच्यासाठी हे रिलेटेबल आहे, कारण की तो त्याच इमोशन्स मधून जातोय. आणि जसं मी पूर्ण इंटरव्ह्यू मध्ये म्हटलोय की प्रत्येक वयोगटातल्या लोकांना ही रिलेटेबल स्टोरी आहे, कारण की प्रेमाची परिभाषा जसं आपण म्हणतो की वेळेप्रमाणे ती बदलत जाते त्या फेजमध्ये. या पूर्ण जर्नीमध्ये मला असं वाटतं की प्रत्येक वयोगटातला माणूस असेल, स्त्री असेल, काका काकू असतील, आजी आजोबा असतील, मित्रमैत्रिणी असतील, आपण सगळे या सगळ्या फेजमधून जातो. यात एक गंमतही आहे, इमोशनही आहेत, प्रेमही आहे. म्हणून तुम्हाला सगळ्यांना खूप रिलेटेबल वाटेल ही स्टोरी. म्हणून 7 नोव्हेंबरला जा आणि बघा कडीपत्ता तुमच्या जवळचे चित्रपटगृहात. We should show a face through. All the best to you. Thank you so guys. much. Thank you.